तुम्हालाही कधी असं वाटतं का की सगळं काही संपलं, कष्ट केल्यानंतरही फळ मिळत नाही आहे, प्रयत्न करूनही प्रगती नाही, घरात पैसा नाही, समाधान नाही, सतत काहीतरी नकारात्मक गोष्टी घडत आहेत, जसं काही तुमचं नशीबच तुमच्यावर रुसलेलं आहे. या अवस्थेला काही लोक दुर्भाग्य म्हणतात, तर काही कर्माची फळे मानतात. पण खरी गोष्ट ही आहे की या सगळ्यांवर मात करता येते आणि त्यासाठी हवं असतं एखादं दैवी साधन. जेव्हा आयुष्याच्या सगळ्या वाटा बंद होतात ना, तेव्हा एक वाट उरते, ती म्हणजे श्रद्धेची वाट. आणि त्या श्रद्धेच्या वाटेवर जो दिवा सतत प्रकाश देतो ते म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज. स्वामी समर्थ हे केवळ एक संत नाहीत, ते एक दैवी प्रकाशपुंज आहे, जे लाखो लोकांच्या आयुष्यात आशेचा किरण बनून प्रकटले. तुमचं नशीब जेव्हा साथ देत नाही, तेव्हा स्वामी समर्थ तुमचे हात धरतात. स्वामी समर्थ यांचा जन्म, अवतार आणि जीवनकार्य याबद्दल हजारो कथा आहेत. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते नेहमी आपल्या भक्तांच्या मागे उभे राहतात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे फक्त शब्द नाही, तर ते लाखो भक्तांचा अनुभव आहे. जेव्हा एखाद्याचं घर बिकट परिस्थितीत असतं, जेव्हा पोट भरणं कठीण होतं, जेव्हा घरात वाद, भांडणं, आजार, संकट थैमान घालत असतात, तेव्हा स्वामी समर्थ यांचे एक नामस्मरण आयुष्याच्या अंधारात प्रकाश घेऊन येतं. गरिबी म्हणजे फक्त पैशांची कमतरता नव्हे, ती असते आत्मविश्वासाचा वणवा. मनात सतत असुरक्षिततेची भावना, आपण काहीच करू शकत नाही हा गोंधळलेला विचार. कधी विचार केला आहात का, आपण इतकी मेहनत करूनही यश का मिळत नाही? कधी असं वाटतं का, दिसायला सगळं ठीक असतं पण तरीही घरात समाधान नसतं? कधी असा क्षण आला का की आपला जवळचा माणूसही ओळखत नाही, फक्त गरज पूर्ण न झाल्यामुळे? या सगळ्यांमागे एक गोष्ट काम करते, नशिबात असलेली नकारात्मक ऊर्जा. ही ऊर्जा तुमचं प्रत्येक पाऊल थांबवते, ती तुमच्या प्रयत्नांचं फळ अडवत राहते. ती घरात वाद, मानसिक तणाव आणि दारिद्र्यपणाचं वातावरण निर्माण करते. पण प्रश्न आहे, या नकारात्मक शक्तीवर मात कशी करायची? उत्तर आहे दैवी शक्तीच्या साहाय्याने. ज्या क्षणी तुम्ही स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक होता, त्यांच्या मंत्राचा उच्चार करता, त्या क्षणी तुमच्या जीवनातलं वाईट नशीब विरघळायला लागतं. श्री स्वामी समर्थ यांचा मंत्र म्हणजे मनात श्रद्धा असलेल्यांसाठी एक अचूक उपाय. तुम्ही हा मंत्र जिथे म्हणाल तिथे एक अनोखी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. ही ऊर्जा तुमच्या शरीरात, मनात आणि घरात शिरते. ती तुमच्या भोवती एक संरक्षण कवच तयार करते. ती गरिबी, संकट, अडचण आणि नकारात्मकतेला घराबाहेर ठेवते. स्वामी समर्थांचा हा मंत्र म्हणजे आत्मविश्वासाचा आधार, दारिद्र्य विरुद्ध लढणारी तलवार, घरात सुख शांती निर्माण करणारा एक स्रोत आणि अपयशावर विजय मिळवणारा मंत्र. हा मंत्र केवळ जपण्यासाठी नाही, तर अनुभवण्यासाठी आहे. हा मंत्र म्हणा सकाळी, रात्री, अडचणीच्या क्षणी, शांतीच्या वेळेस, पण रोज मनापासून म्हणा. दररोज फक्त 5 मिनिटे हा मंत्र उच्चारा. बघा स्वामींचा आशीर्वाद कसा तुमचं नशीब पालटतो. घरात पैशाची चणचण हळूहळू संपेल, नोकरी व्यवसायात यश दिसायला लागेल, मानसिक शांती अनुभवायला मिळेल, आजारी माणूस हळूहळू सावरू लागेल आणि सर्वात महत्त्वाचं, तुमचं नशीब तुम्हाला साथ देईल. हे केवळ शब्द नाही, हे हजारो लोकांनी अनुभवलेली गोष्ट आहे. श्री स्वामी समर्थ. आणि हो, जर तुम्ही स्वामींचे खरे भक्त असाल ना,
तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तर चला हा मंत्र जाप सुरू करूया. ओम दिगंबराय नमः. श्रीपाद श्री वल्लभ नारायण दत्तात्रेयाय नमः. ओम दिगंबराय नमः. श्रीपाद श्री वल्लभ नारायण दत्तात्रेयाय नमः. ओम दिगंबराय नमः. श्रीपाद श्री वल्लभ नारायण दत्तात्रेयाय नमः. ओम दिगंबराय नमः. श्रीपाद श्री वल्लभ नारायण दत्तात्रेयाय नमः. ओम दिगंबराय नमः. श्रीपाद श्री वल्लभ नारायण दत्तात्रेयाय नमः. ओम दिगंबराय नमः. श्रीपाद श्री वल्लभ नारायण दत्तात्रेयाय नमः. ओम दिगंबराय नमः. श्रीपाद श्री वल्लभ नारायण दत्तात्रेयाय नमः. ओम दिगंबराय नमः. श्रीपाद श्री वल्लभ नारायण दत्तात्रेयाय नमः. ओम दिगंबराय नमः. श्रीपाद श्री वल्लभ नारायण दत्तात्रेयाय नमः. ओम दिगंबराय नमः. श्रीपाद श्री वल्लभ नारायण दत्तात्रेयाय नमः. ओम दिगंबराय नमः. श्रीपाद श्री वल्लभ नारायण दत्तात्रेयाय नमः. ओम दिगंबराय नमः. श्रीपाद श्री वल्लभ नारायण दत्तात्रेयाय नमः. ओम दिगंबराय नमः. श्रीपाद श्री वल्लभ नारायण दत्तात्रेयाय नमः. ओम दिगंबराय नमः. श्रीपाद श्री वल्लभ नारायण दत्तात्रेयाय नमः. ओम दिगंबराय नमः. श्रीपाद श्री वल्लभ नारायण दत्तात्रेयाय नमः. ओम दिगंबराय नमः. श्रीपाद श्री वल्लभ नारायण दत्तात्रेयाय नमः. ओम दिगंबराय नमः. श्रीपाद श्री वल्लभ नारायण दत्तात्रेयाय नमः. ओम दिगंबराय नमः. श्रीपाद श्री वल्लभ नारायण दत्तात्रेयाय नमः. ओम दिगंबराय नमः. श्रीपाद श्री वल्लभ नारायण दत्तात्रेयाय नमः. ओम दिगंबराय नमः. श्रीपाद श्री वल्लभ नारायण दत्तात्रेयाय नमः. ओम दिगंबराय नमः. श्रीपाद श्री वल्लभ नारायण दत्तात्रेयाय नमः. ओम दिगंबराय नमः. श्रीपाद श्री वल्लभ नारायण दत्तात्रेयाय नमः. ओम दिगंबराय नमः. श्रीपाद श्री वल्लभ नारायण दत्तात्रेयाय नमः. ओम दिगंबराय नमः. श्रीपाद श्री वल्लभ नारायण दत्तात्रेयाय नमः. ओम दिगंबराय नमः. श्रीपाद श्री वल्लभ नारायण दत्तात्रेयाय नमः.